हाय फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ कुलोमेट्रिक मेथड्स शिकणार आहोत. ह्याच्या आधी आपण कुलोमेट्रिक मेथड्सचं प्रिन्सिपल पाहिलं. ठीक आहे, आज आपण त्याचे टाइप्स पाहणार आहोत. त्यातला पहिला टाइप आहे पोटेन्शियोस्टॅटिक कुलोमेट्री ऑर कंट्रोल्ड पोटेन्शियल कुलोमेट्री. ठीक आहे, आता या टाइपमध्ये बघा काय होतं. In potentiostatic coulometry, the potential of working electrode is maintained at a constant level such that quantitative oxidation or reduction of the analyte occurs without involvement of less reactive species in a sample or solvent. आपण काय करतो याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल आहे, लक्षात घ्या. आता इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की एक इलेक्ट्रोलायटिक सेल आहे, त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रोड आहेत. रेफरन्स इलेक्ट्रोड, वर्किंग इलेक्ट्रोड आणि काउंटर इलेक्ट्रोड. ठीक आहे, आता ह्या सेलमध्ये इलेक्ट्रोलायसिस रिॲक्शन होणार आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स टेक्स प्लेस होणार आहे. तर जेव्हा एखादा ॲनालाइट तुम्हाला ॲनालाइज करायचा आहे तर प्रत्येक ॲनालाइट्सचा एक पर्टिक्युलर पोटेन्शियल असतो की त्या पोटेन्शियलला तो ऑक्सिडाइज और रिड्यूस होत असतो. तर आपण काय करणार की तो पोटेन्शियल मेंटेन करणार. तो पोटेन्शियल मेंटेन केला की त्या स्पेसिफिक आयनचं रिडक्शन और ऑक्सिडेशन टेक्स प्लेस होणार इलेक्ट्रोडवर. तर इतर पोटेन्शियल कॉन्स्टंट ठेवल्यामुळे काय होतं की इतर जे स्पेसिस आहेत त्यांची इन्व्हॉल्वमेंट इथं फार कमी होते जे सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहेत. आणि आपल्याला जो ॲनालाइट डिटरमाइन करायचा आहे त्याचंच ऑक्सिडेशन और रिडक्शन टेक्स प्लेस होतो. हा कन्सेप्ट इथं फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळेच कॉन्स्टंट पोटेन्शियल हे खूप महत्त्वाचं पॅरामीटर याच्यामध्ये आहे. पुढे बघा, आता जसं इलेक्ट्रोलायटिक ही प्रोसेस स्टार्ट होते म्हणजे त्या आयनचं डिपॉझिशन और ऑक्सिडेशन स्टार्ट होतं, तसं काय होतं चार्ज ट्रान्सफर होतो. चार्ज ट्रान्सफर झाला की करंट प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रोलायटिक करंट क्रिएट होतो आणि तोच करंट आपण मेजर करतो आणि दॅट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट ॲनालाइट. आता बघा, इनिशियली जेव्हा हे स्टार्ट होते, ही प्रोसेस स्टार्ट होते ॲट कॉन्स्टंट पोटेन्शियल आपण मेंटेन केल्यानंतर, तर करंट्स इनिशियली हाय होतो आणि नंतर डिक्रीज होतो. बघा, हिअर द करंट इज इनिशियली हाय बट डिक्रीजेस रॅपिडली अँड अप्रोचेस टू झिरो. रॅपिडली डिक्रीज होऊन तो परत झिरो मिनिट येतो. कारण काय की ते ॲनालाइटचं कन्झ्युम होतात किंवा संपून जातात त्या सोल्युशनमधून. ठीक आहे, किंवा रिमूव्ह होतात. ॲनालाइट्स इज रिमूव्ह फ्रॉम द सोल्युशन. द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड इज मोस्ट कॉमनली मेजर्ड विथ अन इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटर. आता बघा, ह्या प्रोसेसमध्ये जेवढी क्वांटिटी जी काय रिक्वायर्ड झाली किंवा कन्झ्युम झाली ती प्रोसेस होण्यासाठी, ती आपण काय करतो मेजर करतो बाय युजिंग अन इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटेड ॲनालॉग और डिजिटल किंवा अदरही इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही वापरू शकता ज्याने तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. अशा पद्धतीने हा बेसिक इंट्रोडक्शन आहे कुलोमेट्रिक मेथडमधल्या पोटेन्शियोस्टॅटिक कुलोमेट्रीची. आपण याचं आता इन्स्ट्रुमेंटेशन बघणार आहोत. बघा, आता याच्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 3 मेजर पार्ट्स आहेत, सेल्स, पोटेन्शियोस्टॅट आणि इंटिग्रेटेड. आता आपण इंट्रोडक्शन जेव्हा पाहिली त्याच्यामध्ये जो पोटेन्शियल आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन करायचा असतो त्यासाठी लागणारा जो डिव्हाइस आहे तो पोटेन्शियोस्टॅट. म्हणून आपल्या इन्स्ट्रुमेंटेशनचा एक पार्ट आपल्याला समजला की पोटेन्शियोस्टॅट विच इज अ डिव्हाइस टू यूज टू कंट्रोल दी पोटेन्शियल ॲट कॉन्स्टंट लेवल रिलेटेड टू द रेफरन्स इलेक्ट्रोड. म्हणजे जो आपला वर्किंग इलेक्ट्रोड आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू जो रेफरन्स इलेक्ट्रोड आहे त्यांच्यामधला कॉन्स्टंट त्यांच्यामधला जो पोटेन्शियल आहे तो कॉन्स्टंट ठेवण्याचं काम कोण करतं, पोटेन्शियोस्टॅट करतं. ठीक आहे, पोटेन्शियोस्टॅट समजला. नंतर आहे सेल्स. सेल्समध्ये इथे सेल्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रोड असणार आहेत, काउंटर इलेक्ट्रोड, रेफरन्स इलेक्ट्रोड आणि
वर्किंग इलेक्ट्रोड. आता याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. सेल्समध्ये किती टाईप्स आहेत? 2. डायग्राममध्ये तुम्ही बघा की जर तुमचा वर्किंग इलेक्ट्रोड जर प्लॅटिनम गॉज असेल तर त्याला आपण फर्स्ट टाईपमध्ये इन्क्लूड करतो. आणि समजा जर तुमचा वर्किंग इलेक्ट्रोड हा मर्क्युरी पूल असेल तर तो त्याचा सेकंड टाईप पडतो. असे 2 टाईप सेल्सचे आहेत. ठीक आहे, दोन्ही आपण याच्यामध्ये पोटेन्शिओस्टॅटिक क्लोमेट्रीमध्ये ते दोन्ही सेल वापरले जातात. ॲज पर आवर रिक्वायरमेंट आपण वापरतो. ठीक आहे. आणि तिसरा जो मेजर महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे इंटिग्रेटर. इंटिग्रेटर म्हणजे काय की आपलं मेन इंटेन्शन काय आहे की आपल्याला तो करंट मेजर करायचा आहे की ही इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस चालू असताना, ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन प्रोसेस चालू असताना किती करंट त्याच्यामध्ये जनरेट झाला तो मेजर करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्या करंटची क्वांटिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द त्यामध्ये असणाऱ्या ॲनालाइटची क्वांटिटी असणार आहे. म्हणून आपण इथे इंटिग्रेटेड वापरतो. इंटिग्रेटेडचे 2 टाईप आहेत, ॲनालॉग आणि आता मोस्टली आपण डिजिटल वापरतो. ॲनालॉगमध्ये काय असतं तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट्स वापरले जातात ॲनालॉगमध्ये. आणि डिजिटलमध्ये व्होल्टेज फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर कनेक्टेड टू द काउंटर असं एक डिव्हाइस वापरलं जातं की ह्याच्यामध्ये जो करंट निर्माण होतो किंवा जनरेट होतो तो करंट तिकडे पास केला जातो एका स्मॉल स्टँडर्ड रेजिस्टंटमधून आणि मग तिथे त्याचं व्होल्टेज मेजर केलं जातं किंवा आपण म्हणूया त्याचं व्होल्टेज आपण मेजर करतो आणि ते व्होल्टेज फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टरमध्ये पास करून आपण तो काउंटर फाइंड आउट करतो. आणि तो काउंटर जो काय आपल्याला मिळतो दॅट काउंटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲनालाइट कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, इथे असं ॲज अ इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट आहे. ठीक आहे, आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पार्ट बघूया. ॲप्लिकेशन्समध्ये पहिला ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ॲनालिसिस केले जातात. दिस टाईप ऑफ टेक्निक इज यूज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मोर दॅन 50 एलिमेंट्स इन इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा त्याचा किती महत्त्वाचा उपयोग आहे. मोर दॅन 50 एलिमेंट्स इन इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समधले फाइंड आउट केले जातात. तसंच it also used for the electrolytic determination of organic compounds. Organic compounds सुद्धा आपण याच्यात फाइंड आउट करू शकतो. तसेच thin liquid chromatography. It is also used in a liquid chromatography. तसंच टू डिटरमाइन द स्मॉल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इन अ गॅस स्ट्रीम. एखाद्या गॅस स्ट्रीममध्ये किती ऑक्सिजन आहे हे सुद्धा आपण ह्या मेथडने फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, असे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. अशा पद्धतीने आपण पोटेन्शियोस्टॅटिक कुलोमेट्री हा पार्ट इथे संपवलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.